नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अगदी 10 मिनिटामध्ये बनवून तयार होतो असा आज आपण पास्ता बनवणार आहोत. लहान मुलांना तर खूपच आवडतं. चला तर झटपट रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण 1 वाटी पास्ता घेतला आहे. गरम पाण्यामध्ये आपण 4 ते 5 मिनिट असा उकळवून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकूयात आणि छान मस्त आपल्याला इथे 4 ते 5 मिनिट शिजवून घेतला आहे. पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटाणे, टोमॅटो, कांदा, टोमॅटोची पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची. आता इथे आपण कढई ठेवून छान तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये जिरा, मोहरी, हिरवी मिरची छान परतून घ्यायचे. आता टाकूयात बारीक केलेला कांदा. कांदा लालसर रंगावरती परतून घ्यायचे. हिरवे वाटाणे, टोमॅटो छान मऊ लुसलुशीत असे परतून घ्यायचे. आता आपल्याला इथे टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर पूर्ण अशा आपल्या भाज्या एकजीव होतात. आता आपण टाकणार आहोत टोमॅटोची पेस्ट. पेस्ट पण छान तेलामध्ये मस्त परतून घ्यायची आपल्याला. आता टाकूयात पास्ता मसाला. पास्ता मसाला पण इथे मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतला आहे. आता आपण टाकणार आहोत पास्ता. पास्तामधलं सर्व पाणी आपण काढून घेतलं आहे. आता मस्त असं सर्व भाज्यांमध्ये आपण इथे पास्ता मिक्स करून घेणार आहोत. आता टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर. इथे आपला पास्ता बनवून तयार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.